आज भोंदू अशोक खरातला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातला आता 7व्या गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि खरातचे पोलीस कोठडीतले 40 दिवस आता पूर्ण झालेत। 14 वेळा त्याला आतापर्यंत न्यायालयामध्ये हजर केलेलं आहे। भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्याला लगेचच 7व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने ताब्यात घेतलं। त्यामुळे या गुन्ह्या प्रकरणात खरातला आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाईल। खरातचे काल पोलीस कोठडीतले 40 दिवस पूर्ण झालेत आणि खरातवर नाशिकमध्ये 12 गुन्हे दाखल आहेत। आतापर्यंत त्याला 14 वेळा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहे आणि यापैकी फक्त 4 वेळेला त्याला कडेकोट बंदोबस्तामध्ये न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं, तर 10 वेळा त्याला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। तर खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये सुरुवातीला दाखल असलेल्या 12 गुन्ह्यात सध्या सुनावणी होतीये आणि नंतर खरातचा ताबा हा शिर्डी तसंच सिन्नर पोलीस घेणार आहेत। तर काय नेमके खरात संदर्भातल्या आणखी अपडेट्स आहेत आणि दिवसभरामध्ये काय काय घडामोडी या संदर्भात घडतील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। सागर, आज पुन्हा एकदा खरातला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। आज त्याची उपस्थिती प्रत्यक्ष असेल का VC द्वारे असेल आणि आज नेमकं काय काय या संदर्भातल्या घडामोडी आहेत? नक्कीच खरं तर अशोक खरात याला आज 7व्या गुन्ह्यांमध्ये पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। आत्ताच्या मिळालेल्या माहितीनुसार त्याला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल, कारण काल देखील याचबद्दलची सुनवाई जी आहे ती पार पडलेली होती। यामध्ये सरकारी वकिलांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद करताना सांगितलं होतं की भोंदू अशोक खरात आहे, याच्या जीवाला धोका आहे आणि यामुळे त्याला याआधी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी त्यानंतर देखील ज्यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती, ज्यावेळी ताब्या घेण्याची वेळ आलेली होती त्यावेळेस न्यायालयाने सांगितलेलं होतं की आजचा जो ताबा आहे तो उद्या घ्या आणि परवाच न्यायालयामध्ये हजर करावं असं सांगितलं होतं। मात्र याला युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी सांगितलेलं होतं की त्याच्या जीवाला धोका आहे, यामुळे आजच आम्हाला ताबा द्या। यामुळे याची विनंती जी आहे ती न्यायालयाने मान्य केलेली होती आणि कालच दुपारच्या सुमारास अशोक खरातचा पुन्हा एकदा ताबा घेण्यात आला आणि आज 7व्या गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। 7व्या गुन्ह्यामध्ये देखील जी महिला आहे, जी विवाहित महिला आहे, तिच्यावरती 4 वेळा बलात्कार केलेला होता। तिला देखील अशाच पद्धतीने ज्या आधीच्या महिलांना ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की माझ्या देवी शक्ती आहे, मी जे तुला सांगेल ते तू करत जा, यामुळे तुझ्या कुटुंबाचं भलं होईल, तुझं भलं होईल आणि त्याचबरोबर ती तुझ्या कुटुंबासह तुझ्या जीवनातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या देखील दूर होतील असं तिला भूलथापा या अशोक खरातने दिलेल्या होत्या। त्याचबरोबर ती जर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर तिला काही गुंगीचं औषध देण्यात आलेलं होतं, तिच्यावरती गुंगीचं औषध काही गोड पदार्थ देऊन तिच्यावरती अत्याचार केलेला होता। याबाबतची ही सगळी 7वा गुन्हा आहे आणि या संदर्भात न्यायालयामध्ये आज सुनावणी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पार पडणार आहे। आज खरं तर अशोक खरात याला 41 दिवस पोलीस कोठडीमध्ये होत आहेत। यामुळे हा जो प्रकार जर बघितला, या सगळ्याकडे जर बघितला, अशोक खरात SITच्या ताब्यात आहेत। वेगवेगळ्या तपासामध्ये SIT त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांची कबुली करून घेत आहे। एकंदरीतच गुन्ह्यांची व्याप्ती मोठी प्रमाणात आहे। 7 गुन्हे झाले, एकूण 12 गुन्हे आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने सगळं प्रकरण पुढे जाते पाहायचंय। आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा सागर, आपण वेळोवेळी चर्चा करूया।